पहिली बातमी आहे भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद उमेदवारांच्या यादीबाबतची। 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागा लढणार आहे। भाजपकडून आपल्या उमेदवारांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे। अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी मिळाली आहे। भाजपची विधान परिषदेच्या उमेदवारांची ही यादी काही वेळापूर्वी जाहीर झाली आहे। सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम हे भाजपचे उमेदवार असतील। पंढरपूरमधून अरुण लखानी, अमरावतीमधून प्रवीण पोटेंना उमेदवारी मिळाली आहे। भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर भाजपकडून कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्राजक्त तनपुरे अहिल्यानगर, बसवराज पाटील धाराशिव, लातूर बीड, अरुण लखानी वर्धा, चंद्रपूर गडचिरोली, अमर राजूरकर नांदेड, नंदकिशोर महाजन जळगाव, प्रवीण पोटे अमरावती, राजेंद्र राऊत सोलापूर, धैर्यशील कदम सांगली सातारा, अविनाश ब्राह्मणकर भंडारा गोंदिया, सुहास शिरसाट संभाजीनगर जालना आणि राजू पोद्दार नागपूर। तर महायुतीच्या विधान परिषदेच्या जागा वाटपाचा देखील फॉर्म्युला अंतिम झालाय, बघूया। बघा, भाजपकडे असणाऱ्या जागा सोलापूर, जळगाव, अमरावती, सांगली सातारा, भंडारा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर गडचिरोली, नागपूर, अहिल्यानगर, नांदेड, धाराशिव, लातूर बीड आणि छत्रपती संभाजीनगर जालना हे मतदारसंघ भाजपकडे गेले। शिवसेनेकडे 4 मतदारसंघ आहेत, नाशिक, यवतमाळ, ठाणे आणि परभणी हिंगोली। तर राष्ट्रवादी 2 ठिकाणी आपले उमेदवार उभे करेल, पुणे आणि कोकण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।